ह्या जेजुरी गडाशी माझं वेगळं नातं आहे. खरं तर या मल्हारी चरित्रात मी येणार हे ठरलेलं होतं, पण इथून मला काही काळासाठी जावं लागेल आणि वेळ प्रसंगी पुन्हा यावं लागेल. कैलासाचं दायित्व म्हणून श्री गणेश जात आहेत का? नाही, त्याला आणखीनही काही कारण आहेत. पुढे जे घडणार आहे त्यात श्री बाल गणेश यांना निश्चित भूमिका घ्यावी लागेल आणि त्यांनी काही निश्चित भूमिका घेतली की श्री म्हाळसा देवींना ते सहन होईल असे नाही. बाल गणेश, तुमच्या प्रस्थानाची वेळ आता समीप आली आहे. तर बाल गणेश, तुम्ही इथून जाणं खरंच आवश्यक आहे का? हो लक्ष्मी देवी. पण तुम्ही जर पुन्हा कैलासात निघून गेलात तर म्हाळसा देवींना सांभाळणं अधिक कठीण होऊन बसेल. त्यांच्यासाठी का होईना पण तुम्ही थांबावं असं मला वाटत होतं. देवी, श्री खंडेरायांचा बाणाईशी विवाह होण्यासाठी आता अल्प अवधी उरला आहे. म्हाळसा देवींच्या शापाचा अवधी संपताच श्री खंडेराय मूळ रूपात येतील आणि त्यावेळी मात्र श्री बाल गणेश यांना केवळ म्हाळसा देवींची बाजू नाही घेता येणार. असं असेल तर योग्यच आहे. मला मात्र वेगळीच काळजी होती. म्हाळसा देवींना श्री गणेशांच्या मूळ रूपाची चाहूल लागते की काय? मी इथे राहिलो तर असे होऊ शकते. ब्राह्म मुहूर्त आहे. प्रस्थानाला विलंब नको व्हायला. येतो मी. बाळ, तू खरंच मला सोडून चाललास? होय माते. माते, तू मला हसून निरोप नाही देणार का? मी लवकरच परत येईल.